नमस्कार मंडळी, मी निशा दंडे. इचलकरंजी महानगरपालिका नगरसेवक निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण त्याचा आढावा घेण्यासाठी काही उमेदवारांशी आपण संपर्क साधत आहोत व त्यांच्या कामाचा आढावा घेत आहोत. आज आपल्या इथे सीमा सचिन कमते या इच्छुक उमेदवार इथे आलेले आहेत. प्रथम मी तुम्हाला प्रश्न विचारते. तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आज कार्यरत आहात, तर तुमचं सामाजिक कार्याचा थोडासा आढावा मला मिळावा. नमस्कार, मी सीमा सचिन कमते, भाजप महिला अध्यक्ष पूर्व मंडळ. गेले 4 वर्ष झाले आम्ही महिलांना सक्षमीकरण करणं, महिलांच्यात उद्योग निर्माण उद्योजिका महिला कशा होतील हे सांगणं, परत भागातली कामं असू देत महिलांची ती सोडवणं, त्यांचे आयजन रिलेटेड, पोलीस रिलेटेड किंवा नगरपालिका रिलेटेड ही जी काय कामं आहेत ती सोडवून देण्याचे काम आम्ही करतो. सामाजिक कार्य करताना तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये, ज्या प्रभागामध्ये आता तुम्ही उमेदवारी जाहीर करणार आहात त्या प्रभागामध्ये तुम्ही जनतेपर्यंत वैयक्तिक असं स्वतः पोचला आहात का? वैयक्तिक पोचले. 3 वर्षापासून आम्ही महिलांच्यासाठी जसं आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, आभा कार्ड, श्रम कार्ड हे कॅम्प भरवले. परवा याच्यामध्ये हत्ती चौकच्या मंदिरमध्ये मोत्याच्या दागिन्यांचे प्रशिक्षण ठेवलं. या माध्यमातून आम्ही महिलांच्यापर्यंत पोचतो. म्हणजे प्रत्येक महिलांच्यापर्यंत आणि नागरिकांपर्यंत आम्ही तिथं पोचलेलं त्या भागामध्ये. तुमचा प्रभाग तुमच्या कोणत्या गोष्टींवर खुश आहे? कामामुळे. माझं काम बोलतंय. तर रस्त्यावरून पण जाणारा, जेव्हा मी रस्त्यावरून गाडीवरून जात असतोय त्यावेळेला कोण ना कोण तर मला काम सांगण्यासाठी उभा करतेस हे बोलते का. म्हणजे सामाजिक कार्य तुमचं अतिशय चांगलं आणि व्यवस्थित पद्धतीनं झालेलं आहे. मग सामाजिक कार्यातून तुम्हाला असं का वाटलं की आपण राजकीय क्षेत्रात उतरावं? सामाजिक कार्याला जोड लागते राजकीयाची. म्हणजे कारण एक ताकद लागते. ती ताकदीचंच काम राजकारण करत असते. म्हणजे राजकारण, सामाजिक कार्याची जोड ही राजकारणाशी असावीच लागते. त्याच्याशिवाय समाजकारण हे पूर्ण सामाजिक करणं किंवा काम करणं हे पूर्ण होतं. म्हणून यावेळेला समाजकारण आणि राजकारण हे दोन्ही एकत्र पाहिजे. जोड चांगली आहे ती, पण सामाजिक कार्यकर्ते आतापर्यंत इतके होऊन गेले की ते बरेच जण राजकारणात उतरले नाहीत, पण त्यांचं सामाजिक कार्य चांगलं होतं. आहे की त्यांचं पण काम चांगलं आहे. पण मला पण असं वाटतंय की सामाजिक कार्याचा जरा समतोलपेक्षा सामाजिक कार्याचा तोल जरा वरती आहे आणि राजकारणाचा तोल खाली आहे. सामाजिक कारणाचा तोल जरा वर आहे, राजकारणाचा खाली आहे. त्यामुळं सामाजिक कार्य हे चांगलंच मानलं जातं राजकारणापेक्षा. तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुम्हाला पहिल्यांदा काय वाटेल? उमेदवारी मिळाली तर चांगलंच वाटेल. मी लगेच दुसऱ्या दिवसापासून किंवा त्या दिवसापासूनच, म्हणजे मी या गतीनं काम करते त्याच्यापेक्षा अधिक गतीनं काम करेन. आता इतकं सामाजिक कार्य करताय म्हणजे फक्त तुमच्या प्रभागामधलेच का? आता आपण इचलकरंजी महानगरपालिकेतूनच उमेदवारी करतोय. इतर प्रभागामधले किंवा इतर शेजारी जवळपासचे आसपासचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी पण तुमचं काही कार्य आहे का? आहेच, नक्कीच. आम्ही इचलकरंजी सोडून ग्रामीण गावचे जे 5 गाव आहेत
जसं कमनोर, कोरोची, चंदोड, खोतवाडी, तारदाळ ही 5 गावामध्ये पण आमची ओळख आहे भरपूर. त्या ओळखी आम्ही एवढ्या वाढवल्या की महिलांना आत्ता फोन केला की दुसऱ्या दिवशी लगेच त्या इथं येऊ शकतील अशा महिला आहेत. आणि ते कोणतंही म्हणजे असं कुठलीही न भावना ठेवता मनात की आम्हाला काहीतरी मिळेल या भावना नाही आहेत त्यांच्या, पण एका फोनवरती महिला येऊ शकतात. 5 गाव प्लस इचलकरंजी असे आम्ही काम केलेले आहेत सगळे. महिला सक्षमीकरण म्हणजे काय? महिला सक्षमीकरण म्हणजे महिला कुणावरही अवलंबून न राहता, जेणेकरून 10 रुपयेसाठी सुद्धा कुणापाशी हात न पसरता त्या महिला सक्षम व्हायला पाहिजे स्वतःच, जेणेकरून आपला स्वतःचा संसार त्यांनी व्यवस्थित, संसाराचा जो गाडा असतो तो व्यवस्थित चालवावा. त्याच्यासाठी आम्ही महिला सक्षमीकरण करायचा पण प्रयत्न करतो आणि तेच महिला सक्षमीकरण. आतापर्यंत तुम्ही जे काही महिलांसाठी काम केलेलं आहे त्यातून काही महिला उद्योगी किंवा अशा कुठल्या कार्यरत आहेत का सध्या? आहे. आम्ही परवा मोत्याच्या दागिन्याचं प्रशिक्षण ठेवलेलं, त्यातून एक 50-60 महिला तरी तयार झाल्या. त्या स्वतः मोती आणून त्या स्वतः मोत्याच्या जे दागिन्यांचे जे हार, लावून हार, नाकातले, गळ्यातले हे सगळं करून त्या देतात. त्याने एक शॉप पण मोठी काढल्या प्रत्येक जणी. त्यामुळे मोत्याच्या दागिन्यांचा आज ट्रेड आहे चांगला, ते त्यांनी उद्योग करतात. अच्छा, शॉप काढल्याची गोष्ट खूप छान आहे. शॉप की म्हणजे बाबा तुम्ही काहीतरी करताय समाजासाठी किंवा महिलांसाठी, या गोष्टीतून एक उद्योग चालू झाला हा फार महत्वाचा आहे. तुमचा उमेदवारी प्रचार कसा सुरू करणार तुम्ही? ऑलरेडी आमचा प्रचार चालूच आहे. कसा आहे तुझा? आम्ही कामाच्या माध्यमातून प्रचार चालू करणार, जेणेकरून काम हे बोलतंय. शेवटी आम्ही हात जोडून प्रचार करण्यापेक्षा काम केलं तर आजूबाजूची घरं सुद्धा आम्हाला मानतात. कामातून माझा प्रचार चालू असणार. बरंच तुमचं सामाजिक कार्य बरंच हे आहे. आता तुम्ही राजकीय क्षेत्रात उतरताय, बरोबर आहे? मग राजकीय क्षेत्रात उतरल्यानंतर किंवा तुम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काम काय कराल? मी पहिलं काम समाजासाठीच करणार. समाजाची जी काय अडचण आहे ते दूर करायचा प्रयत्न करणार. महिलांची काय अडचण आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करणार. पहिला जी यंग जनरेशन आहे वेगवेगळ्या प्रवृत्तीला बळी पडल्या, ते तोडायचं काम मी पहिला करणार. समाजासाठी तुम्ही करणार, पण तुम्ही प्रथम प्रभागातून निवडून येणार. प्रभागातून तुमच्या प्रभागात तुम्ही प्रथम काय करणार? मी माझ्या प्रभागामध्ये पहिला वाचनालय पहिलं काढणार, जेणेकरून ही यंग जनरेशन वेगवेगळ्या मार्गाला लागले. ते वाचनाच्या दृष्टिकोनातून चांगले ज्ञान त्यांच्या डोक्यात जाऊ दे याच्यासाठी वाचनालयाचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी नाना पार्क हे आपलं चालूच आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी क्रीडांगणांचं पण आपल्या इथं चालू आहे, ते पण होईल. आणि महिलांसाठी उद्योगधंदा करण्यासाठी एक विशिष्ट ठिकाणाचा भेट, जेणेकरून सगळ्या महिला तिथं उद्योग करतील आणि त्या उद्योग केलेला ते मार्केटिंग कसं करायचं हे त्यांना ज्ञान द्यायचं एक प्रशिक्षणार्थ एक आम्ही कार्यशाळा करू तिथं. नागरिकांना तुम्ही कोणता संदेश द्या? नागरिकांना एकच संदेश देईन की जो काम करतो, जो तुमच्या हाकेला येतोय, अहोरात्र तुमच्या कामासाठी जो प्रयत्न करतोय, अशाच उमेदवाराला तुम्ही निवडून द्यावं हेच फक्त नागरिकांना मी विनंती करतो. तुम्ही निवडून आलात तर हेच कार्य, हीच आवड पुढे तुम्ही जिद्दीने घेऊन जाणार. धन्यवाद. शेवटी एकच सांगते, कोणतंही नातं स्वार्थासाठी जोडू नका. आनंद घेण्यासाठी, देण्यासाठी, माणुसकी जपण्यासाठी व सर्वांच्या भवितव्यासाठी उपयोगी पडेल असं
कार्य तुमच्या हातनं व्हावं अशी सदिच्छा.